सर्वस्वरूप सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयो भ्यात्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी निहार राऊत. आज आषाढ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी. माझ्या गृही आज विपत्तारिणी व्रत प्रतिवार्षिक विहित हे विपत्तारिणी विपदनाशिनी व्रत माझ्या गृही आज आचरले गेले आहे. ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर हे विपत्तारिणी व्रत तसं आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये इतकं अपरिचितच आहे. मात्र हे व्रत आपल्या शास्त्रामध्ये आषाढ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे करायला आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. विशेष करून देवी पुराणोक्त जे विधान आहे त्यामध्ये आणि तिथीकृत्य या ग्रंथामध्ये हे या व्रताचा आपल्याला उल्लेख सापडतो. तर विपत्तारिणी या नावानेच तुम्हाला कळत असेल की विपद नाशिनी विपत्तारिणी म्हणून हिला ओळखलं जातं. तर विपद म्हणजे आपद किंवा ज्याला आपण संकट म्हणतो ते विपद, आणि त्याच्यातून आपल्याला तारते म्हणून तिला तारिणी म्हणून तिला विपत्तारिणी, आणि विपदाचा नाश करते म्हणून तिला विपदनाशिनी असं म्हणून आपल्या शास्त्रकाराने संबोधलेलं आहे. तर खरं तर विपत्तारिणी आणि विपदनाशिनी हे व्रत भगवती दुर्गा प्रित्यर्थ केलं जाते. भगवती दुर्गेचंच हा एक अवतार आहे विपत्तारिणी. खरं तर हे विपत्तारिणी नाव तिला विपदातून ती तारते म्हणून तिला मिळालेलं आहे. पण हे असं जे रूपवर्णन आहे ते आपल्याला दुर्गा सप्तशतीतील श्री चंडीमध्ये जे शुंभ आणि शुंभ वधा प्रित्यर्थ जेव्हा सर्व इंद्रादी देव निशुंभ आणि शुंभाच्या छळाला कंटाळून हिमालयावर गेले आणि त्या जगन्मातेची उपासना करायला सुरुवात केली, तेव्हा भगवती उमा जगन्माता पार्वती तिथे प्रगट झाली आणि तिने त्यांचे गाराणे ऐकले. तेव्हा तिला दैत्याचा हा उन्माद आणि त्याने घडवलेली हा छळ आहे हे बघून तिला खूप क्रोध आला आणि तिच्या क्रोधातून कृष्णवर्ण बाहेर पडला असं सांगितलं आहे. आणि ही कृष्णवर्णाच ही देवी म्हणजे कृष्ण याचा अर्थ श्याम, घनश्याम, निळा रंगाची, घनदाटलेले जसे मेघ असतात किंवा आपण ज्याला पावसाचे आपण ढग म्हणतो त्याचा कसा रंग निळा घनदाटलेला निळा असतो त्याप्रमाणे हिची कांती आहे. म्हणून हिला विपत्तारिणी हिच्या ध्यानमंत्रणामध्ये सांगितलेलं आहे की ही कृष्णकोशातून निर्माण झाली भगवती उमाच्या, म्हणून हिला कौशिकी हे सुद्धा नाव मिळालं. आणि कौशिकीसोबतच हिला विपत्तारिणी विपदनाशिनी हे व्रतसुद्धा नाव तिला मिळालेलं आहे. तर विपत्तारिणी आज आमच्या गृही झालेलं आहे. प्रत्येक वर्षी आमच्याकडे हे व्रत होत असते. विपदातून तारण्याकरिता, विपदातून आपल्या सुखरूपपणे आपण त्या विपदाला फेस करण्याकरिता ही विपत्तारिणी विपदनाशिनीचं व्रत आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. तर ही मूर्ती मी स्वतः बनवलेली आहे. ही छोटीशी मूर्ती आहे आणि हे देवीचं ध्यानमंत्र प्रमाणे तिची देहकांती असलेली ही देहवर्ण आहे. खरं तर फुलांमुळे खूप काही झाकलेलं आहे पण स्पष्ट अजून नाही दिसलं असतं. हे सिंहवाहन आहे, देवी सिंहवाहिनी आहे, त्याच्यामुळे हे सिंहवाहन या बाजूने तुम्हाला दिसेल. ती सिंहवाहिनी आहे आणि ही सिंहावरती आरूढ झालेली आहे. आणि ही घनश्यामवर्ण म्हणजे जी श्यामवर्णाची तुम्हाला दिसू शकेल की श्यामवर्णाची आहे. नेत्र त्रितज समन्विता, 3 नेत्र आहेत, अलंकार विविध घातलेले आहेत आणि चतुर्बाहू समन्विता, हे 4 बाहू म्हणजे 4 हात तिला आहेत आणि या 4ही हातांमध्ये तिने आयुध धारण केलेली आहेत. शंखम चक्रम कृपानं शूलभी हस्तम असं सांगितलेलं आहे. तर शंख आहे हिच्या हातामध्ये, इथे चक्र आहे, इथे त्रिशूल आहे धारण केलेलं, आणि हे कृपानत एक अस्सी किंवा त्या तलवार ज्याला म्हणतो ते तिने हे चतुर्हस्तामध्ये धारण केलेलं आहेत. आणि हे सिंहवाहन, हे सिंहाचं मुख आहे, मुखमंडल आहे, ती सिंहावर अशी आरूढ झालेली आहे आणि नाना अलंकाराने अशी विभूषित देवी विपत्तारिणी आहे. तर हे जे व्रत आहे हे आषाढ मासातल्या शुक्ल पक्षातल्या त्रयोदशीला करतात. म्हणजे आपल्याकडे आषाढी एकादशी असते, त्यानंतर द्वादशीला वामन द्वादशीच्या दिवशी आपण वामनाचं पूजन करून एकादशी व्रताची सांगता करतो. आणि एकादशी व्रत झाल्यानंतर हे विपत्तारिणी विपदनाशिनी व्रत त्रयोदशीच्या दिवशी करायला शास्त्रकाराने सांगितलेले आहे. मुळात हे शाक्तव्रत आहे, शक्ती देवतेची उपासना असल्या कारणाने शक्तीची उपासना म्हणून शाक्तव्रत आहे. पण फक्त शाक्तच नाही तर शैव वैष्णव सर्वच जनमानस आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपद विपद हे येतच असतात. ते काही टळणं अशक्य नाही. मात्र त्या विपदातून तारण्याची एक शक्ती किंवा एक ऊर्जा, एक सकारात्मकता आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. आपल्याला या विपदातून त्राणकारी काहीतरी कोणतरी हवं की तो त्राणकारी आपल्याला या
विपत्तातून त्राण करेल, आपल्याला वाचवेल. तर म्हणून हे विपत्तारिणी रूपिणी दुर्गाचं उपासना आपल्याला सांगितलं आहे. मुळात दुर्गा ही दुर्गती नाशिनी म्हणून तिला शास्त्रकाराने सांगितलं की जेव्हा जो मनुष्य अत्यंत घोर अशा विपदामध्ये, आपदामध्ये, संकटामध्ये असतो तेव्हा त्याला फक्त तारते ती म्हणजे ही दुर्गा, ही भगवती दुर्गा. म्हणून हिला हे विपत्तारिणी विपदनाशिनी नाम हे असं तिला प्राप्त झालेलं आहे. आणि हे व्रताचं विशेष म्हणजे हे व्रत त्रयोदशीच्या दिवशी असतं आणि विधानानुसार पूर्व दिवशी म्हणजे व्रताच्या पूर्व दिवशी निरामिषम आहारेनम स्तंडिलम भूशयम करूयहम म्हणजे आदल्या दिवशी शाकाहारी भोजन, सात्विक भोजन करायचं असतं आणि भूमीवर शयन करून रात्री झोपायचं असतं. सकाळी लवकर उठून सुगंधी स्नान करून आपली नित्यदेवतेची पूजा आटपून हे विपत्तारिणी व्रत करायला सांगितलेलं आहे. आता मूर्ती कंपल्सरी आहे का तर असं नाही आहे, पण ध्यानमंत्राप्रमाणे मूर्ती ही बनवून पूजा करणं गरजेचं आहे. मूर्ती कोणतीही नसावी तर ध्यानमंत्राप्रमाणेच असावी, नाहीतर घटस्थापनावरच हे पूजन मुळात आपल्याकडे प्रत्येक पूजा मुळात घटावर म्हणजे कलश स्थापना करूनच करतात. त्याच्यामुळे हे कलश स्थापना करून त्यावर सुद्धा देवीला आवाहन करून प्रथमतः गणेशादी पंचदेवतांचं पूजन आणि नंतर मग देवीला आवाहन करून षोडशोपचारी, दशोपचारी अथवा पंचोपचारी ज्याला जसं यथामती आणि यथामिलित उपचार जे उपचार असतील ते धरून तुम्हाला पंचोपचारी किंवा दशोपचारी किंवा षोडशोपचारी पूजा करण्याचं विधान आहे. आणि या व्रतामध्ये 13 या संख्येला अत्यंत महत्त्व आहे. हे 13 संख्येमध्ये सर्व काही द्रव्य द्यायचे असतात, कारण की त्या ध्यानमंत्रात सांगितलेलं आहे त्रयोदश सेविताम सिद्धी कामय, की त्रयोदश म्हणजे 13 गोष्टी देऊनच याची उपासना आपण जर करतो तर आपल्याला सिद्धी प्राप्त होते, आपण त्या विपदातून तारणाकरिता मदत होते असं शास्त्रमत आहे. त्याच्यामुळे त्रयोदश म्हणजे 13 गोष्टी द्यायच्या असतात. तर 13 फळं, 13 जास्वंदीच्या फुलं, 13 दुर्वा, 13 बेलाची पानं, त्याच्यानंतर 13 प्रकारचे 13 म्हणजे केळी आणि विविध जे पण फळं आहेत ऋतूतील ती फळं आणि सोबतच मिष्टान्न म्हणजे जे पण आपण शिरा किंवा पुरी किंवा जे पण आपण मिष्टान्न बनवू तो नैवेद्य 13 भागामध्ये सजवून द्यायचं, ह्याला खूप महत्त्व आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल तर आम्ही इथे 13 नैवेद्य सजवलेले आहेत. ऋतूमध्ये जे फळं किंवा केळी इत्यादी जे पण फळं मिळतात आम्हाला इथे योगायोगाने 10 फळं मिळालेली आहेत आणि बाकीची 3 फळं म्हणजे आपण ड्रायफ्रूट्स म्हणू, असं करून आम्ही हे नैवेद्य सजवलेलं आहे. आणि हे 13 भागामध्ये सजवलेलं आहे. आणि 13 चणे देखील द्यायचे असतात. आदल्या दिवशी चणे भिजवत टाकायचे असतात मोड आपले, आणि मोड आलेले असे चणे ते नैवेद्यामध्ये एक एक करून 13 असं नैवेद्य हा फळांचा सजवायचा. आणि इथे तुम्ही बघू शकाल तर मिष्टान्नाचं पण 13 नैवेद्य सजवलेले आहेत. तर केळी, तर आम्ही शिरा केलेला आहे आणि गुळांचा शिरा आहे तो, आणि सोबतच पुरी, आपण गोड पुरी केली जाते. आणि अशी ही 13 भागामध्ये नैवेद्य सजवून त्याच्यावर बिल्वपत्र आणि रक्तपुष्प ठेवून देवीला नैवेद्य उत्सर्ग केला जातो. आणि त्यासोबतच मुखशुद्धीर्थ इथे तांबूलपत्र आणि फुगीफळ दिलं जातं, विडा दिला जातो लवंग आणि वेलची घालून. त्यासोबतच देवीला दक्षिणा दिला जातं. त्याच्यानंतर तिचे षोडशोपचारी आम्ही पूजा करतो. आम्ही ज्या आचारात पूजा करतो त्या आचारानुसार आम्ही षोडशोपचार पूजा करतो. त्याच्यामुळे जे षोडशोपचाराचे द्रव्य आहेत म्हणजे पाद्य, अर्घ्य, आचमनीयोदक, स्नानियोदक, त्यानंतर वस्त्र, रक्तवस्त्र देवीला दिलं जातं. नंतर मग तिला कंकण, लाल रंगाचे बांगड्या, आमच्याकडे सौभाग्य अलंकार रक्तवस्त्र, आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की सौभाग्य अलंकार हे रक्तवर्णीय असावे म्हणजे लाल रंगाचे असावे, म्हणून लाल रंगाचे बांगड्या असतात. त्यासोबतच कुंकुम, सिंदूर, रक्तचंदन देवीला आपल्याला माहीतच आहे की आपल्या शास्त्रात सांगितलं की पुरुष देवता असल्यास श्वेतचंदन आणि स्त्री देवता किंवा शक्ती देवता असल्यास रक्तचंदनाचा वापर करावा. त्याच्यामुळे रक्तचंदन उगाळून तिला तिलक दिलेलं आहे. त्यासोबतच सिंदूर, तिच्या केस सीमेमध्ये सिंदूर निवेदन केलेलं आहे, कारण की शंकर अर्धांगिनी आहे, शिवपत्नी आहे, भगवती उमा आहे साक्षात. त्यासोबतच आलत्तका, तिच्या पाद्यभूषणार्थ आलत्तका दिलेला आहे. आणि या दिवशी सकाळी पुन्हा काही न खाता सर्वात अगोदर प्रातःकाळी विहित ही पूजा करायची असते. आणि सकाळी सूर्योदयाला ही पूजा प्रारंभ करून यथामती जसं एक हळूहळू देवीचं ध्यानमंत्र आहे त्याप्रमाणे आचमन प्रथम संकल्प केला जातो. आणि संकल्पामध्ये विशेष करून सांगितलं जातं की जन्मजन्मांतर आपद विपद संहारार्थ, आपद विपद तारणार्थम श्री विपत्तारिणी दुर्गा प्रीत्यर्थ श्री विपत्तारिणी व्रतम हम करिष्ये, असं करून संकल्प असतो की या जन्मासोबतच सर्व जन्मातील आपद विपद आणि संकटातून तारण्याकरिता आणि त्याच्यातून तरुण येण्याकरिता आम्ही हे विपत्तारिणी दुर्गाचं व्रत करत आहोत असा संकल्प केला जातो. आणि मग नंतर देवीची पहिले गणेशादी पंचदेवता म्हणजे गणेश, विष्णू, शिव आणि दुर्गा आणि सूर्यदेवता हे पंचदेवांची पूजा अगोदर घटावर होते. कारण की आपल्या शास्त्रात सांगितलेलंच आहे की विघ्ननाशाकरिता गणपती, लक्ष्मी प्राप्तीकरिता विष्णू,
ज्ञानप्राप्तीकरिता महादेव, मुक्ती प्रदान करण्याकरिता देवी दुर्गा आणि आरोग्य प्राप्तीकरिता सूर्यदेव या पंचदेवतांची प्रथमतः पूजा केली जाते. आणि त्यानंतर मग ही जी मूलदेवता आपली जे पण देवतेचे पूजन करत आहोत त्या मूलदेवतेचे पूजन करावे. तर आपली या व्रताची मूलदेवता ही भगवती विपत्तारिणी दुर्गा आहे. हिचं पूजन करताना ओम विपत्तारिणी दुर्गा वै नमः या मूलमंत्रानेच तिची पूजा करावी आणि ओम ह्रीं दुर्गे दुर्गे रक्षणी स्वाहा या दुर्गा मंत्राचा जाप दशवार किंवा 108 वेळा जमल्यास करावा. आणि त्यासोबतच व्रतकथा आहे. तर व्रतकथामध्ये आपल्याला या व्रताचं विवरण आणि फलश्रुती सापडते की सर्वात प्रथम हे विपत्तारिणी दुर्गा हे व्रताला नाव कधीपासून प्राप्त झालं किंवा हे व्रत कसं जनमानसात प्रचलित झालं त्याची आपल्याला कथा या व्रतकथेत सापडते. तर ती कथा मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो आता की समुद्रमंथन आपल्याला माहीतच आहे की सर्व देव आणि दैत्य एकत्र येऊन समुद्रमंथन केलं होतं. कारण की दुर्वास ऋषीने शाप दिला होता इंद्रदेवाला की जे स्वर्गातील ऐश्वर्य आहे किंवा स्त्री आहे ते समुद्र तळामध्ये निघून जाईल. आणि त्या श्राप करण्याकरिता श्री लक्ष्मी स्वरूपी सर्व ऐश्वर्य हे समुद्रात निघून गेलं होतं. आणि त्याच्या तारण्याकरिता सर्व देवांनी समुद्रमंथन केलं. तर समुद्रमंथनामध्ये आपल्याला माहिती असं की अनेक रत्न प्राप्त झाली. असे सांगतात 14 की कोण सांगते 26 असे रत्न प्राप्त झाली. त्यामध्येच लक्ष्मी माता समुद्रातून निघाली, अमृत निघाली, पारिजातक निघालं, कल्पतरू निघाला, ऐरावत निघाला, चंद्र निघाले, अनेक द्रव्य असे रत्न त्या समुद्रमंथनातून निघाले. पण अशाच वेळी विष म्हणून एक विपद निघाले. ज्याला पण विष निघाले होते समुद्रमंथनातून त्याला हलाहल असं सांगितलेलं आहे. तर त्या हलाहल नामक विषाला जेव्हा हे समुद्रातून निघालं तेव्हा सर्वत्र त्राही होऊ लागली. त्या विषाच्या प्रभावाने सर्वजण मरू लागले, जीवमानसाची हानी होऊ लागली. देवतांना देखील तो हलाहल सहन झाला नाही. तेव्हा सर्व देव अत्यंत काय करावं त्यांना कळेना. तेव्हा द्विधावस्थेमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांनी आदिशक्तीची उपासना केली. तेव्हा दुर्गा माता प्रसन्न झाली. ती सिंहवाहिनी प्रगट झाली आणि तिने सांगितलं की माझे जे पती आहेत म्हणजे देवादेव महादेव हे योग्य आहेत, तेच हे विषप्राशन सहन करू शकतात त्यांच्या मधुर कंठाने. तेव्हा महादेवाने हे विषप्राशन केलं आणि त्या विषप्राशनाच्या वेळी देवी उमाने त्यांच्या कंठावर हात रोखला आणि त्यांचं जे विष आहे ते शरीरामध्ये न पसरता कंठामध्येच रोखून ठेवलं. आणि तारिणी रूपामध्ये त्याने देवी भगवती पार्वतीने शंकराचं तिला या विपदातून तारलं. म्हणून तिला नाव पडलं विपद तारिणी आणि महादेवाला नाव पडलं नीलकंठ. आपल्याला माहिती आहे की शिवशंकराला आपण नीलकंठ म्हणतो. पण त्या नीलकंठामध्ये तो विष रोखून ठेवण्याची प्रक्रिया किंवा त्या विषापासून शंकराला बाधा होऊ नये ही जी गोष्ट झालेली आहे ती मुळात जगन्मात्या दुर्गामुळे झालेली होती. म्हणून सर्व देवांनी सांगितलं की या सर्व विपदातून तू आम्हाला तारलं, म्हणून आजपासून तिला नाव मिळालं तारा किंवा तारिणी. कारण की आपण जेव्हा आपल्याला कोण त्राण करणारा असतो तेव्हा जेव्हा तो पुरुष असतो तेव्हा त्याला आपण त्राता म्हणतो आणि तेव्हा ती स्त्रीलिंग रूपी असतो तेव्हा आपण त्याला तारिणी म्हणतो. म्हणून ही विपदातून तारते म्हणून हिला विपद तारिणी, विपद नाशिनी म्हणून हे नाव सांगितलेलं आहे. आणि हे मग त्यापासून तिला विपद तारिणी नाव मिळालं. त्याचबरोबर सांगितलं की द्वापर युगात जेव्हा कृष्णावतार होते तेव्हा कृष्णाला देखील अनेकदा कालियामर्दन असताना किंवा कंसवध करत असताना त्यांना अनेकदा आपदा आली. तेव्हा त्याने विपत्तारिणीचं स्मरण केलं आणि त्यांना त्यांच्या विपदातून देवीने तारलं अशी कथा सापडते. त्यासोबत राधिकेने सुद्धा वृंदावनामध्ये हे देवीचं व्रत केलं होतं ह्याचाही उल्लेख सापडतो. त्यासोबतच आपण जर त्रेतायुगामध्ये सीतादेवीने सुद्धा अशोक वाटिकेमध्ये असताना त्याची जी विपद अवस्थेमध्ये देवी सीता माता होती अशोक वाटिकेमध्ये, कारण की रावणाने तिला बंदिस्त केलं होतं. तर अशा वेळीसुद्धा त्या विपत्तारिणीचं व्रत सीतामातेने केलं असाही उल्लेख आपल्याला सापडतो. त्यासोबतच पुढे सांगताना असं सांगितलं आहे की नारद मुनी ही कथा सांगत आहेत खरं तर, आणि सांगितलं की विदर्भ राजा म्हणून एक राजा होता. त्याची राणी अत्यंत क्रूर होती. ती धर्मनिष्ठिता कधीच पाळायची नाही, अत्यंत आळशी होती. तिने एकदा आपल्या सखीसोबत पृथ्वी म्हणजे तिच्या नगरामध्ये भ्रमण करावं असं तिने इच्छा प्रकट केली आणि ती आपल्या सखीसोबत नगर भ्रमण करीत होती. तेव्हा तिने पाहिले की तिच्या राज्यातील जे पण नरनारी आहेत ते एक दुर्गा मंदिरामध्ये जमलेले आहेत आणि ते व्रत करत आहेत. तर हे बघून राणीला कुतूहल निर्माण झालं आणि तिने त्या एका नारीला विचारलं की हे व्रत काय आहे आणि ह्याचं फळ काय आहे. तेव्हा त्या नगरातील नारीने राणींना या विपत्तारिणी व्रताविषयी सांगितलं की आम्ही सर्व प्रजा आहे ती विपत्तारिणी व्रत करत आहे. आणि त्यानुसार हे तिने जेव्हा ऐकलं तेव्हा ती राणी हसू लागली, म्हणाले असे त्या व्रताने काय कोणतं फळ प्राप्त होते का, हे सर्व काही मिथ्य आहे असं म्हणून तिने व्रताचा अपमान केला. स्वतःची श्रद्धा
असताना देखील देवीवर जे इतरांच्या श्रद्धेला हसली आणि देवीचा अपमान केला आणि तिने हातातील जे व्रतसूत्र आहे, कारण की या व्रतामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे व्रतसूत्र बंधनाला देखील महत्त्व आहे. म्हणजे हाता एवढे 13 सूतं घेतली जातात आणि त्या 13 सुताला 13 गाठी बांधल्या जातात आणि देवीचे 13 नामावली घेतल्या जातात. कोणत्याही 13 नामावली, महामाया असो, विपत्तारिणी, विपदनाशिनी, दुर्गतीनाशिनी, उमा, पार्वती, भगवती, महामाया, परमा प्रकृती, चंडिका असे 13 विविध नावं घेऊन हे 13 नामावली घेत देवी ते 13 गंठी म्हणजे 13 गाठ बांधायचे असतात आणि ते 13 गाठी बांधून देवी चरणी ठेवून व्रतकथा ऐकायची असते, पुष्पांजली द्यायची असते देवीच्या चरणी आणि नंतर ते जे व्रतसूत्र आहे ते आपल्याला दंडावर बांधायचं असं. पुरुष हे व्रत करत असतील तर त्याने उजवा दंडावर बांधावं आणि जर स्त्रिया हे व्रत करत असतील तिने त्यांच्या डावा दंडावर बांधावं. काही काला दंडावर ते सूत्र बांधता येत नसेल तर त्याने गळ्यात घातलं तरी देखील चालेल, पण दंडावर बांधण्याचं शास्त्र असं सांगितलेलं आहे. तर दंडावर ते व्रतसूत्र बंधन करायचं असते. तर हे जेव्हा राणीने ऐकलं तेव्हा तिने अत्यंत ती म्हणाली असं काय होत नसतं असं म्हणून ती खरं तर नास्तिक होती आणि ती अत्यंत क्रूरपणे तिने व्रताचा अपमान केला आणि ते हातातील जो त्या एक प्रजामधील जी नारी हिला हे व्रताचं महात्म्य सांगत होती त्या नारीच्या हातातील तो धागा तिने हिसकावून घेतला आणि तो पायाखाली चिरडून ती त्यावर निघून गेली. असं झाल्यामुळे देवी दुर्गाला खूप क्रोध आला आणि तिने राणीला शिक्षा देण्याचं ठरवलं आणि राणीचं आणि विदर्भ राजाचं सर्व राज्य शत्रूने सर्व काही हिन करून घेतलं आणि ते अन्न नाही अशा दशेमध्ये सर्वत्र भटकू लागले आणि 13 वर्ष त्यांनी दुःख भोगलं. 13 वर्षानंतर एकदा राणी आणि राजा असंच फिरत असताना भीक मागत असताना त्यांना कानावर आलं की एका मंदिरामध्ये अन्नदान चालू आहे, तर आपण तिथे जावं, आपल्याला अन्न मिळेल. या अपेक्षेने राजा आणि राणी एका मंदिरात गेले. ते दुर्गा मंदिर होतं आणि ती तिथी होती आषाढातील शुक्ल त्रयोदशी. सर्वजण विपत्तारिणीचं व्रत करत होते. असं बघून राजा राणीला आपण पूर्वप्रसंग आठवला की कशा प्रकारे देवीचा अपमान राणीने केला होता, व्रताचा अपमान केला होता आणि देवीने देवीची चरणी क्षमा मागितली, देवीची स्तुती केली, हे विपत्तारिणीची स्तुती केली आणि विपत्तारिणी मा दुर्गा प्रसन्न झाली आणि तिने हे व्रत तिच्या आचरणामुळे तिचं विदर्भ राजाचं राज्य जे आहे त्याला पुनर्प्राप्त झालं. गतवैभव जे देवीच्या कोपाने हरवलेलं होतं ते गतवैभव तिला पुन्हा प्राप्त झालं अशी कथा विदर्भ राजाबाबतीत सांगितलेली आहे. आणि मग पुढे पृथ्वी लोकावर या व्रताचं प्रचरण झालं असंही शास्त्रात आपल्याला फलश्रुतीसह कथा सापडते. तर ही कथा वाचली जाते विपत्तारिणीच्या वेळी आणि देवीची पूजा आज होते. आणि नंतर मग जे व्रतस्थ आहेत त्यांनी हे नैवेद्य खायचे असतात. घरातील इतर व्यक्तींना किंवा आपल्याकडे जे पण आप्तिष्ट येतात पूजेकरिता त्यांना आपण बाकी प्रसाद जो आहे तो इतर आपण जो निवेदन करतो गणेशादी पंचदेवतांना किंवा देवीसाठी तो देऊ शकतो. पण हे जे 13 नैवेद्य रचलेले असतात ते मात्र ज्यांनी व्रत केलेलं आहे त्यांनीच ते भक्षण करायचे असतात आणि त्या दिवशी हे खाऊनच त्यांना राहायचं असते. इतर काहीही अन्न भक्षण करायचं नसते. विशेष करून तांदूळ, कारण की आपल्याकडे तांदूळाला पूर्णान्न मानलेलं आहे. म्हणजे आपण जर भात किंवा तांदूळ जिन्नस खाल्ले तर आपण पूर्णान्न खाल्लं असं मानलं आहे. त्याच्यामुळे भात या दिवशी निषिद्ध आहे. आपण म्हणजे सकाळच्या वेळी हा प्रसाद भक्षण करायचा 13 पुरी 13 जे शिराचा नैवेद्य आहे किंवा हे फळं कापून ठेवलेली आहे हे सर्व. आणि मग संध्याकाळच्या वेळी पुन्हा संध्यापूजा झाली की आपण पुरी चपाती वगैरे खाऊ शकतो. मात्र भात खायचा नाही या दिवशी हे मात्र. आणि सात्विक आहार म्हणजे कांदा लसूण नॉनव्हेज हे सर्व काही या दिवशी वर्ज्य मानलेले आहेत. आणि असं करून विपत्तारिणी हे विपदनाशिनी व्रत आपल्याला करायला सांगितलेलं आहे आणि आम्ही हे व्रत केलेलं आहे. आताच नुकतीच पूजा झालेली आहे तर मी म्हटलं नैवेद्य काढण्या अगोदर तुम्हाला एक व्ह्यू दाखवून टाकूया. आणि आता तर खरं तर आताची जी वर्तमानात जी परिस्थिती आहे त्याला बघता या कोरोनारूपी विपदावर आपल्याला विपत्तारिणी व्रत करणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्याकडे हे व्रत मी अनेक वर्षापासून करत आहे. ही मूर्ती मी स्वतः बनवलेली आहे. काळी मातेची ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती दरवर्षी मी चेंज करत नाही. ही पूजा झाली की आता संध्याकाळी संध्यापूजा जेव्हा होईल तेव्हा उत्तर पूजा
होईल देवीची. आणि उत्तर पूजा झाली की हे निर्माल्य मुक्त करून ही जी मूर्ती आहे ही परत स्वच्छ करून हिला आम्ही एक बॉक्समध्ये ठेवून देतो आणि दरवर्षी हीच मूर्ती काढून तिला पुन्हा वस्त्र अलंकाराने विभूषित करून तिची यथास्थ घटस्थापनापूर्वक पूजा होते. तर हे व्रत आम्ही करत आहोत. आम्ही शाक्त आहोत, आम्ही शक्ती उपासक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला हे व्रत सांगितलेलं आहे व्रत दुर्गाचं. आणि त्याच कारण की तुम्ही जर बघाल तर प्रत्येक मासामध्ये विविध रूपात तिची उपासना आम्ही मातृ उपासक करत असतो. कारण की देवीची उपासना ही मुळात मातृ उपासना आहे, मातृदेवतेची उपासना आहे, आईची उपासना आहे. त्याच्यामुळे आईला प्रत्येक महिन्यामध्ये एक वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आम्ही पूजत असतो. आमच्याकरिता जो वार्षिक सण आहे दुर्गाची शारदीय दुर्गापूजा, तो जरी असला वार्षिक महाउत्सव, तरी देखील प्रत्येक महिन्यामध्ये एक वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये ती आमच्याकडे देवी आपल्याला दर्शन देते. तसं आपण चैत्र महिन्यात चैत्र गौरी झाली, झोपाळ्यावर बसवलेली गौरीची उपासना केली, अन्नपूर्णा पूजा झाली. त्यानंतर आपण वैशाखामध्ये आपण वैशाख महिन्यामध्ये शीतला रूपात तिची पूजा केली ग्रीष्म ऋतूमध्ये. त्यानंतर आपण गेल्या महिन्यात म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये आपण तिला गंधेश्वरी रूपात किंवा विंध्यवासिनी या रूपात तिची आपण पूजा केली. आणि या आषाढामध्ये आज आपण विपत्तारिणीच्या रूपात तिची उपासना केली. पुढे श्रावण महिन्यात ती मंगळागौर, भाद्रपदात ज्येष्ठा गौर, अश्विनात महिषमर्दिनी, कार्तिकात जगद्धात्री, अशा विविध रूपांमध्ये विविध महिन्यांमध्ये तिची आपण मातृची उपासना करत असतो. आदिअनंत प्रकृती ही सर्व शक्तीचा आधार आहे. ब्रह्मा विष्णू रुद्र हे तिच्याच अधीन आहेत. आणि ही शंकरस्य सदा प्रिया भगवती उमा हेरंब जननी, ही तुझ्या चरणी मी आज प्रार्थना करतो की हे विपत रूपी जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर हो. हे जे कोरोना आहे, हा जो कोरोना रूपी संकट आहे, हे लवकरात लवकर विपद आपदातून आम्हाला मुक्त कर आणि सर्व पृथ्वीचे मंगल कर, हीच त्या जगन्मातेच्या चरणी प्रार्थना. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शरणागत दीनार्थ परित्रायण परायणी सर्वस्व्याधी हरे देवी नारायणी नमस्तुते. सृष्टी स्थिती विनाशानां शक्तिमूर्ते सनातनी गुणाश्रये च गुणमयी नारायणी नमस्तुते. सर्वस्वरूप सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयो भ्यात्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते. आधारभूतये चादये धृतिरूपे धुरंधरे ध्रुवे ध्रुवपदे धीरे जगद्धात्री नमस्तुते. जयदे जगदानंदे जगदेक प्रपूजिते जय सर्वगते दुर्गे जगद्धात्री नमस्तुते. अगम्ये जगदामध्ये माहेश्वरी वरांगणे अशिशिरूपी रूपस्ते जगद्धात्री नमस्तुते. शवाकारे शक्तिस्ते शक्तिरूपे शक्तिविग्रहे शाक्ताचार प्रिय देवी जगद्धात्री नमस्तुते. जन्मजन्मांतर विपद आवद हरे देवी विपत्तारिणी दुर्गा वै नमो नमः. असं म्हणून त्या विपत्तारिणी दुर्गेची आज आपण याचना केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. या जगन्माता नक्कीच आपल्याला या विपदातून मुक्त करेल, ही आपण या विश्वासाने या श्रद्धेने हे तिचं व्रत आचरलेलं आहोत. आणि असंच तुम्ही देखील हे व्रत आचरा. तुम्हाला या व्रताविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये. मी तुम्हाला नक्कीच या व्रताविषयी संपूर्ण माहिती विधी सकट देईल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. मला कमेंट्स मिळत नाही आहेत, त्याच्यामुळे मला कमेंट्सची खूप गरज आहे. मला कमेंट्स सांगा तुम्हाला कसं वाटते, नेगेटिव्ह काय आहे, पॉझिटिव्ह असो, काहीही कमेंट असो, पण द्यायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि या विपत्तारिणी व्रताच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि हे विपत्तारिणी व्रत तुम्हाला मंगलमय हो, हीच या जगज्जननीच्या चरणी प्रार्थना. तर हे सर्व काही मी निर्माण केलेले आहेत. हे माझ्याकडे सर्व काही अलंकार ऑलरेडी होते. हे जे पत्र हे मी आयुधसुद्धा तयार केलेले आहेत, म्हणजे शंख, चक्र, त्रिशूळ आणि कृपानं. आणि खरं तर हे जे व्रत आहे हे चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला सापडेल. म्हणजे चातुर्मासाला प्रारंभ झाला एकादशीला आणि त्वरित हे विपत्तारिणी व्रत आपल्याला दिसेल. आणि हे करण्यापाठी असं कारण आहे की जगतपालक शेषशयनावर निद्रित झालेत. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की आपण आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून शास्त्रात संबोधलेले आहे. तर देवशयनी म्हणजे श्री जगतपालक नारायण हे शेषशय्यावर निद्रित होतात चातुर्मासाच्या काळामध्ये 4 महिने. आणि प्रमोदिनी एकादशीला ते पुन्हा जागृत होतात. तर जगतपालकच या चातुर्मासाच्या काळात निद्रेत लीन असतात. त्यामुळे या योगमायेला, जी या नारायणाला देखील योगमायेत निद्रित करते, अशी ही जगन्माता महामायेची उपासना या विपत्तारिणीच्या रूपात आपल्याला सांगितलेली आहे. कारण की जगतपालकच निद्रालीन आहेत. त्याच्यामुळे या चातुर्मासाच्या काळामध्ये दुष्टशक्ती किंवा अशुभ शक्तीचं थैमान वाढण्याची शक्यता सांगितलेली आहे. कारण की देवतांचा हा शयन काळ असतो. हा जो पिरियड असतो 4 महिन्याचा, हा 4 महिन्याच्या पिरियडमध्ये सर्व देवता शयनात लीन असतात. त्याच्यामुळे आपद विपद वाढू शकतात. म्हणून सर्व देवता हे जगज्जननीच्या चरणी प्रार्थित होतात. जगज्जननी आपण या चातुर्मासातील काळातील जे पण विपद आहेत त्यातून आपल्याला तारते.
ती त्राणकारिणी आहे म्हणून तिला तारिणी हे नाव आहे आणि हे विपद तारिणी विपद नाशिनी व्रत आपल्याला शास्त्रकाराने या विपद नाशिनीच्या माध्यमातून करायला सांगितलेलं आहे. आणि तिच्या ध्यानमंत्राप्रमाणे त्रयोदश सेविताम सिद्धी कामय याचा अर्थ 13 गोष्टीने तिची उपासना सांगितलेलं आहे. तसं एक व्रताला एक अंकाचं एक वैशिष्ट्य असतं, तसं या व्रताचं नियमानुसार 13 या गोष्टीला महत्त्व आहे. जसं आपण मंगळागौरीमध्ये 16 पत्री 16 दुर्वा 16 तूपवातीने तिची उपासना करतो, तसंच या विपत्तारणीच्या रूपामध्ये विपत्तारणी व्रतामध्ये 13 या शब्दाला अंकाला महत्त्व आहे. आणि 13 या अंकाने सर्व काही उपचार आहेत किंवा जे पण द्रव्य आहेत ते समर्पित निवेदित करायला सांगितले, देवीच्या नावाने उत्सर्ग करून हे निवेदन करायला सांगितलेले आहे अर्चनापूर्वक. तर हे विपत्तारिणी विपदनाशिनी व्रत मा दुर्गाला मला हीच प्रार्थना की हे जगज्जननी, हे विपदनाशिनी दुर्गती हारिणी दुर्गे, हे महिषासुरमर्दिनी निशुंभ निशुंभ घातिनी कौशिकी भगवती भवानी भवतारिणी, हे जगतजननी अंबाबाई जचरणी हीच प्रार्थना की हे कोरोनारूपी संकट लवकरात लवकर दूर हो आणि सर्वांचं मांगल्यसह पृथ्वी पुन्हा ते सुख आणि मांगल्य वातावरण निर्माण हो, हीच या जगज्जननीच्या शरणी प्रार्थना. आणि हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि कमेंटमध्येच कळवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री दुर्गा.